विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी इंग्रजीमधील W.H. डेव्हिस यांनी लिहिलेली मनी ही कविता अभ्यासणार आहोत. कवी अनेक वर्ष भटक्या स्वरूपाचे जीवन जगत होता. इंग्लंड व अमेरिकेत अनेक वर्ष भटकंती केल्यानंतर W.H. डेव्हिस यांनी आपल्या कविता प्रकाशित केल्या आहेत. कवितेमध्ये कवी एका श्रीमंत व्यक्तीविषयी माहिती सांगतो की ज्याला खरा आनंद मिळवण्यासाठी गरीब व्हायचे आहे. कवीच्या मते श्रीमंत लोकांपेक्षा गरीब लोकच जास्त आनंदी जीवन जगतात. म्हणून कवी सांगतो की गरिबांनी श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंतांनीच गरिबीचा अनुभव घेतला पाहिजे. वाचकांना शहाणपण शिकवणारी ही एक कविता आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये संपूर्ण कवितेचे मराठीतून स्पष्टीकरण दिलेले आहे. तसेच भाषिक अलंकार व कवितेचे रसग्रहण याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया या कवितेला. See the poetic lines. Money. When I had money, money, oh, I knew no joy till I went poor. For many a false man as a friend came knocking all day at my door. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow because a man is dead. I dared not speak to let this false world know. Much have I thought of life and seen how poor men's hearts are ever light, and how their views do hum like bees about their work from morn till night. So, when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown, poor men, think I, need not go up so much as rich men should come down. When I had money, money, oh, my many friends proved all untrue. But now I have no money, oh, my friends are real, though very few. विल्यम एच डेव्हिस. तुमच्या टेक्स्टबुकमधील पेज नंबर 122 पहा. या ठिकाणी कवी विल्यम हेनरी डेव्हिस यांच्याविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे. कवितेमध्ये एकूण 5 स्टांजा आहेत. यापैकी आपण पाहूया पहिला स्टांजा. वेन आय हॅड मनी, मनी ओ, आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. इथं कवी सांगतो पहा, संपूर्ण कवितेमध्ये कवी स्वतःचा एक अनुभव सांगत आहे की जेव्हा कवीकडं खूप पैसा असतो, कवी एक श्रीमंत माणूस असतो, त्यावेळी कवीला आनंद माहिती नसतो. आणि कवी सांगतो की जेव्हा मी गरीब झालो किंवा जेव्हा माझ्याजवळचा पैसा संपला, तेव्हा मला खरा आनंद कशामध्ये आहे ते समजलं. जेव्हा कवी श्रीमंत असतो तेव्हा कवीभोवती अनेक मित्रांचा गराडा असतो. अनेक मित्र कवीच्या अवतीभोवती जमतात, परंतु हे सगळे खोटे मित्र असतात. ते कवीचे खरे मित्र नसतात. आणि कवीपासून काहीतरी मिळवण्यासाठी किंवा विशेषतः पैसा मिळवण्यासाठी हे मित्र एकत्र आलेले असतात. नंतर पहा सेकंड स्टांजा. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो बिकॉज अ मॅन इज डेड. आय डेअर्ड नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. इथं कवी सांगतो की जेव्हा कवीजवळ पैसा असतो त्या प्रसंगी कवी तो पैसा खर्च करू शकत नाही किंवा त्याविषयी खरी माहिती त्याच्या मित्रांना सांगू शकत नाही. कारण कवीला असं वाटतं की हे सगळे खोटारडे मित्र आहेत, ते सगळे स्वार्थी मित्र आहेत. आणि त्यावेळेस जे काही कवी आयुष्य अनुभवतो त्याची तुलना कवी एका मुलासोबत करतो. समजा एखादं मूल आहे आणि त्याला वाजवण्यासाठी एखादं वाद्य दिलेलं आहे. इथं म्हटलं पहा ट्रम्पेट. ट्रम्पेट मीन्स अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. हे मूल ट्रम्पेट हे वाद्य वाजवू शकत नाही, कारण त्या भागामध्ये कुणाचा तरी मृत्यू झालेला असतो. तेव्हा दुःखद प्रसंगी अशा प्रकारे हे आनंदाचं वाद्य ते मूल वाजवू शकत नाही. त्याचप्रमाणे कवीची अवस्था झालेली होती की जरी कवीजवळ पैसा असेल तरी तो खर्च करू शकत नव्हता. आणि हे जे की वास्तव आहे ते कवी इतरांना पण सांगू शकत नव्हता. अशा प्रकारे जरी कवीजवळ पैसा असेल तरी तो अगदी दुःखाचे जीवन जगत होता. तो अगदी तणावग्रस्त जीवन जगत होता. Much have I thought of life and seen how poor men's hearts are ever light,
and how their vayus do hum like bees about their work from morn till night. या ठिकाणी कवी स्वतःचे जे काही ऑब्झर्वेशन आहे, स्वतःचं जे काही मत आहे ते सांगतो. कवीने आयुष्याविषयी गंभीरपणे विचार केला आणि कवीला असं आढळून आलं की गरीब लोक हे अगदी आनंदाने जीवन जगत असतात. द पोएट कॉल्स देम लाईट हार्टेड पीपल. इथं म्हटलं पहा, पुअर मॅन्स हार्ट्स आर एव्हर लाईट. लाईट हार्टेड मीन्स हॅपी. आणि अशा प्रकारे गरीब लोक अगदी आनंदाने जीवन जगत असतात. कवी पुन्हा सांगतो की गरीब लोकांच्या बायकासुद्धा अगदी आनंदामध्ये असतात. दे हम लाईक बीज. HUM हम मीन्स सिंग विथ क्लोज्ड लिप्स. जसं म्हणतो आपण नाव such type of making sound, that is humming. Now here the poet tells us the vayus do hum like bees. आणि या स्त्रिया अगदी आनंदामध्ये असतात आणि मधमाशासारखं ते गीत गात असतात आणि त्यांना कौतुक वाटतं की त्यांचा पती दिवसभर कशा प्रकारे काम करतो त्याचं ते कौतुक पण करतात. नंतर पहा नेक्स्ट स्टांजा. सो व्हेन आय हिअर these poor ones laugh and see the rich ones coldly frown. Poor men, think I, need not go up so much as rich men should come down. या ठिकाणी कवी पुन्हा सांगतो, सो व्हेन आय हिअर दीज पुअर वन्स लाफ. जेव्हा कवी असं पाहतो की गरीब लोक अगदी मोठमोठ्यानं हसतात, आयुष्याचा आनंद घेतात आणि जे श्रीमंत लोक आहेत ते गंभीरपणे विचार करत बसतात, ते खूप तणावग्रस्त असतात. आणि तेव्हा कवीला असं वाटतं की जर पैसा कमावून श्रीमंत होऊन तुम्हाला गंभीर व्हायचं असेल तर त्यामध्ये काहीही अर्थ नाही, त्यापेक्षा गरीब राहिलेले परवडले, असा कवी इथे विचार करतो. आणि कवी सांगतो पुअर मॅन नीड नॉट गो अप. आणि गरीब लोकांनी वर जाण्याची गरज नाही, गरीब लोकांनी श्रीमंत होण्याची गरज नाही, तर श्रीमंत लोकांनीच गरीब झालं पाहिजे. श्रीमंत लोकांनी गरिबीचा अनुभव घेतला पाहिजे, म्हणजे त्यांना कळेल की आयुष्यामध्ये आनंद काय असतो, असा विचार इथं कवी करतो. म्हणून कवी म्हणतो पहा, सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. कम डाऊन इथं मिनिंग असेल टू बी पुअर. वेन आय हॅड मनी ओ माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. बट नाव आय हॅव नो मनी ओ माय फ्रेंड्स आर रियल दो व्हेरी फ्यू. आणि शेवटी कवी स्वतःचा अनुभव सांगतो की जेव्हा माझ्याकडं पैसा होता त्यावेळेस मला अनेक मित्र होते, परंतु ते सगळे मित्र हे खोटारडे होते, ते सगळे मित्र अगदी स्वार्थी होते. परंतु आज माझ्याकडं पैसा मुळीच नाही आणि माझ्याकडं अगदी थोडेच मित्र आहेत, परंतु ते खरे मित्र आहेत. आणि हाच खरा आयुष्यामधला आनंद आहे. जितका तुमच्याकडं पैसा जास्त असेल तेवढं त्या व्यक्तीला ताणतणाव, चिंता, काळजी या सगळ्या गोष्टी आपोआप येतील. तेव्हा देअर इज जॉय इन पॉवर्टी. गरिबीमध्ये सुद्धा आनंद आहे, किंवा म्हणतो आपण समाधान हेच आयुष्यामधलं मुख्य गोष्ट असेल की ज्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि पैसा मिळवणं म्हणजे ताणतणाव विकत घेणं, अशा प्रकारचा विचार कवी या कवितेमध्ये मांडतो. आता आपण कवितेची लँग्वेज स्टाईल व फिगर ऑफ स्पीच याविषयी माहिती पाहूया. संपूर्ण कविता अगदी सोप्या भाषेमध्ये लिहिलेली आहे. या कवितेमध्ये इन्व्हर्शन, सिमिली, रिपिटेशन, ऑनोमॅटोपोइया, अँटिथेसिस, अलिट्रेशन इत्यादी अलंकाराचा वापर केलेला आहे. तेव्हा सुरुवातीला पाहूया इन्व्हर्शन. इन्व्हर्शन या अलंकारामध्ये शब्दांचा क्रम हा उलटपुलट केलेला असतो. जे काही व्याकरणमध्ये स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट वर्ब कॉम्प्लिमेंट, हे स्ट्रक्चर इन्व्हर्शन या अलंकारामध्ये डिस्टर्ब झालेलं असतं. फॉर एक्झाम्पल, मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ या लाईनमध्ये शब्दांचा क्रम चुकलेला आहे. इथं म्हणू शकतो आपण द करेक्ट वर्ड ऑर्डर, आय हॅव मच थॉट ऑफ लाईफ, दिस इज करेक्ट वर्ड ऑर्डर. हे असेल एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्शन. नंतर पहा सिमिली. सिमिली या अलंकारामध्ये दोन गोष्टींची तुलना केलेली असते आणि या तुलनेमध्ये शब्द असतो ॲज किंवा लाईक.
याला म्हणतो आपण डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन टू डिसिमिलर थिंग्स अँड इन द कंपॅरिझन द वर्ड ॲज ऑर लाईक इज युज्ड. उदाहरण पहा कवितेमध्ये, देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड. या ओळीमध्ये कवी स्वतःची तुलना एका मुलाशी करतो. उदाहरण आणखी एक पहा, अँड हाऊ देअर वायूज डू हम लाईक बीज. नाव इन दिस लाईन द पोएट कम्पेअर्स वायूज ऑफ पुअर मेन टू बीज. या ओळीमध्ये कवी गरीब लोकांच्या बायका यांची तुलना करतो मधमाशासोबत आणि तुलना करताना शब्द वापरला आहे लाईक, म्हणजे उदाहरण आहे सिमिली. नंतर पाहूया आपण रिपिटेशन. रिपिटेशन या अलंकारामध्ये एखादा शब्द किंवा शब्दसमूह पुन्हा पुन्हा रिपीट होतो, पुन्हा पुन्हा त्या लाईनमध्ये वापरला जातो, त्याला म्हणतो आपण रिपिटेशन. उदाहरण पहा, व्हेन आय हॅड मनी मनी ओ. या ओळीमध्ये मनी हा शब्द आलेला आहे 2 वेळेस, म्हणून हे उदाहरण आहे रिपिटेशन या अलंकाराचे. ऑनोमोटोपोइया. ऑनोमोटोपोइया या अलंकारामध्ये एखादा शब्द किंवा शब्दसमूह विशिष्ट असा आवाज दाखवतो, याला म्हणतो आपण ऑनोमोटोपोइया. उदाहरण पहा, अँड हाऊ देअर वायूज डू हम लाईक बीज. या ओळीमध्ये HUM हा जो शब्द आहे, हा शब्द आपणाला आवाज दाखवतो, म्हणून हे उदाहरण आहे ऑनोमोटोपोइया. ज्या कोणत्या ओळीमध्ये आवाजदर्शक शब्द असतील ती ओळ असते एक्झाम्पल ऑफ ऑनोमोटोपोइया. नंतर पहा अँटिथेसिस. अँटी मीन्स अपोजिट अँड थिसिस मीन्स आयडिया. ज्या ठिकाणी विरुद्ध अर्थाचे शब्द असतात किंवा विरुद्ध आयडिया सांगितलेल्या असतात त्या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच असतं अँटिथेसिस. आता याचं उदाहरण पहा, सो व्हेन आय हिअर दीज पुअर वन्स लाफ अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्राऊन. या 2 ओळीमध्ये लाफ आणि फ्राऊन, हसणे आणि गंभीर असणे किंवा रागावणे, ह्या अपोजिट आयडियाज आहेत, अपोजिट वर्ड्स आहेत, म्हणून म्हणतो आपण एक्झाम्पल ऑफ अँटिथेसिस. किंवा आपण असं पण सांगू शकतो की पहिल्या ओळीमध्ये शब्द आहे पुअर आणि दुसऱ्या ओळीमध्ये शब्द आहे रिच. पुअर आणि रिच हे सुद्धा आहेत अपोजिट वर्ड्स. सो दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ अँटिथेसिस. नंतर पुढचं फिगर ऑफ स्पीच पहा, अलिट्रेशन. माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. या ओळीमध्ये पहा माय मेनी, या ठिकाणी साऊंड म हा रिपीट झालेला आहे. अलिट्रेशन या अलंकारामध्ये एखादा साऊंड, विशेषतः व्यंजन साऊंड हा रिपीट झालेला असतो. यानंतर पाहूया आपण राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा. स्टांजा नंबर पहिला पहा, या ठिकाणी जे काही शब्द आहेत इथं म्हणतो आपण पुअर आणि डॉ हे 2च फक्त रायमिंग वर्ड्स आहेत. राईम स्कीम नेहमी सुरुवात होते ए पासून, तेव्हा सुरुवातीला जे काही आहे त्याला म्हणतो आपण ए. नंतर पुअर आणि ओ राईम जुळत नाही म्हणून त्याला म्हणतो आपण बी. नंतर पहा फ्रेंड आणि पुअर, फ्रेंड आणि ओ राईम जुळत नाही म्हणून तिसऱ्या लाईनला म्हणतो आपण सी. आणि जी चौथी ओळ आहे डोअर. नाव डोअर राईम्स टू पुअर, सो पुअर इज बी, सो डोअर इज ऑल्सो बी. म्हणून म्हणतो आपण इथं राईम स्कीम ABCB. हे असेल राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा. पोएटिक अप्रिशिएशन. सी द क्वेश्चन, राईट अँड अप्रिशिएशन ऑफ द पोएम मनी. यूज the following points. Now see the points about the poem, poet and the title. The theme of the poem, language style, special features, message and morals in the poem, your opinion about the poem. These are the given 6 points. With the help of these points, we may write poetic appreciation. Now see point number 1. About the poem, poet and title. The poem Money is written by W.H. Davis. The poet was a tramp who wandered in the UK and the United States. He actually experienced the life of a poor man. This is a poem of 5 stanzas that deals with money and happiness. The theme of the poem.
The theme of the poem is the inverse relation between money and happiness. The poet thinks that the poor people are happier than the rich. The poet had many false friends when he was a rich man. He had true friends when he became a poor man. Poetic style or language style. The poem has five stanzas of four lines each. The poet has used many poetic devices to make the poem attractive. Inversion, simile, repetition, onomatopoeia, alliteration. Such devices make the poem more decorative. Special features of the poem. The use of enjambment is a special feature of this poem. Usually, people give too much importance to money. The poet is surprised by this fact, so he uses an exclamatory mark and repeats the word money. Next point, values or message. The poem gives a valuable message that wealth is not necessary to be happy in life. The poor people are happy. They have true friends too. The poem tells us the value of money in our life. My opinion about the poem. In my opinion, money does not bring happiness. It is a state of mind. We must realize the meaning of happiness. The poem taught me what is true happiness in simple language. We should not run after money. Dear students, for more videos, subscribe my YouTube channel. Thank you for watching. Have a nice day.